नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दोस्त गणेश मलमे. तुम्हा सर्वांचं आमच्या माहिती विश्व या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत किंवा आम्ही तुम्हाला नवीन विषयाबद्दल माहिती देणार आहोत. तर आज आपण 10वी-12वी नंतर मुलांनी कोणते कॉम्प्युटर कोर्सेस करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो. तर आता पुढे काय करायचं व कोणते कोर्सेस करायचे. जर तुम्हाला लवकर जॉब मिळवायचा असेल किंवा ऑनलाईन अर्निंग करायचं असेल तर कॉम्प्युटर कोर्स हा एक खूप चांगला पर्याय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वी नंतर कोणते कॉम्प्युटर कोर्सेस करायचे व 12वी नंतर कोणते बेस्ट कॉम्प्युटर कोर्सेस आहेत आणि घर बसल्या करता येणारे ऑनलाईन कोर्सेस. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 10वी नंतर करावयाचे कॉम्प्युटर कोर्सेस. पहिल्यांदा MSCIT हा एक बेसिक कॉम्प्युटर कोर्स आहे. हा सर्वात सोपा आणि सुरुवातीचा कोर्स आहे. यामध्ये शिकवले जाते MS वर्ड, MS एक्सेल, पॉवरपॉइंट, इंटरनेटचा वापर कसा करायचा. हा कोर्स 2 ते 3 महिन्याचा असतो आणि कॉम्प्युटरच्या नॉलेजसाठी खूप उपयोगी असा हा कोर्स आहे. त्यानंतर CCC हा एक कोर्स करू शकताय. हा एक सरकारी मान्यताप्राप्त कोर्स आहे. सरकारी नोकरीसाठी CCC सर्टिफिकेट अनेक ठिकाणी लागते. यानंतर आपण डाटा एंट्री ऑपरेटर हा कोर्स करू शकताय. जर तुमचा टायपिंगचा स्पीड चांगला असेल तर हा कोर्स खूप उपयोगी आहे. यामध्ये शिकवले जाते टायपिंग, एक्सेल, डाटा एंट्री. यामुळे तुम्ही ऑफिस किंवा ऑनलाईन काम करू शकता. त्यानंतरचा पुढील कोर्स आहे ग्राफिक डिझाईन. आजकाल ग्राफिक डिझाईनला खूप डिमांड आहे. यामध्ये शिकवले जाते फोटोशॉप, कोरल ड्रॉ, लोगो डिझाईन, बॅनर डिझाईन. यामुळे तुम्ही वेगवेगळे डिझाईन शिकू शकता. त्यानंतर यूट्यूब थंबनेल्स, फ्लेक्स बॅनर, विजिटिंग कार्ड डिझाईन करून पैसेही कमवू शकता. यानंतर पुढील कोर्स आहे टॅली अकाउंट कोर्स आहे. हा कोर्स कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी आहे. यामध्ये शिकवले जाते अकाउंटिंग, GST, बिलिंग. यामुळे तुम्हाला ऑफिस अकाउंटिंग जॉब मिळू शकतो. 12वी नंतर करावयाचे बेस्ट कॉम्प्युटर कोर्सेस. डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा एक कोर्स आहे. हा कोर्स 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचा असतो. यामध्ये MS ऑफिस, इंटरनेट, डाटाबेस, बेसिक प्रोग्रॅमिंग शिकवली जाते. त्यानंतरचा पुढील कोर्स आहे डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा ॲडव्हान्स कोर्स आहे. यामध्ये कॉम्प्युटरचे ॲडव्हान्स नॉलेज दिले जाते. त्यानंतरचा पुढील कोर्स आहे डिजिटल मार्केटिंग. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग खूप पॉप्युलर झालेले आहे. यामध्ये शिकवले जाते SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, यूट्यूब मार्केटिंग, गुगल ॲड्स. या प्रकारचे मार्केटिंग तुम्ही या कोर्सेसमध्ये शिकू शकता. हा कोर्स करून तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता. पुढील कोर्स आहे वेब डेव्हलपमेंट. जर तुम्हाला वेबसाईट बनवायला आवडत असेल तर हा कोर्स खूप चांगला आहे. यामध्ये शिकवले जाते HTML, CSS, जावास्क्रिप्ट, वर्डप्रेस. पुढील कोर्स आहे प्रोग्रॅमिंग कोर्सेस. जर तुम्हाला IT फील्डमध्ये करिअर करायचे असेल तर प्रोग्रॅमिंग शिकणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ पायथॉन, जावा, C++ अशा प्रकारचे तुम्ही प्रोग्रॅमिंगशी रिलेटेड कोर्सेस करू शकताय किंवा शिकू शकताय. पुढील कोर्स आहे ॲनिमेशन आणि VFX. जर तुम्हाला क्रिएटिव्ह फील्ड आवडत असेल तर हा कोर्स उत्तम आहे. यामध्ये शिकवले जाते ॲनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग, VFX इफेक्ट. ऑनलाईन कोर्सेस तुम्ही घर बसल्या करता येतात. आजकाल अनेक कोर्सेस ऑनलाईन शिकवलेही जातात. उदाहरणार्थ ग्राफिक्स डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, प्रोग्रॅमिंग अशा प्रकारचे ऑनलाईन कोर्सेसही उपलब्ध आहेत. मित्रांनो, 10वी किंवा 12वी नंतर जर तुम्हाला स्किल बेस्ड
करिअर करायचे असेल तर कॉम्प्युटर कोर्सेस हा एक खूप चांगला पर्याय आहे. तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही कोणताही कोर्स निवडू शकताय आणि प्रॅक्टिस ही करू शकताय. जर तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा माहिती पाहायची असेल तर आमच्या माहिती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.